नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी तुपाच्या वाती कशा बनवायच्या। आपल्या हाताने घरच्याच साहित्यात आपण ह्या वाती तयार करायच्या आहेत। याचा आनंद काही वेगळाच मिळतो, नाही का मंडळी? चला तर मग जाणून घेऊयात या वाती आपण कशा तयार करायच्या। सर्वप्रथम या वाती तयार करण्यासाठी आपल्याला तूप लागेल। हे जे तूप आहे ते मी छान वितळवून घेतलेलं आहे। अगदी कडक गरम नाही करायचं, थोडंसं वितळवून घ्यायचं। त्यानंतर हा कापूस आहे, भीमसेनी कापूर घेतलेला आहे आणि हे अष्टगंध आहे। त्याचबरोबर हा बर्फाचा ट्रे सुद्धा मी घेतलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही ताटामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता। सर्वप्रथम हा कापूस जो मी घेतलेला आहे त्याची मी फुलवात तयार करणार आहे। हा कापूस अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिंजून घ्यायचा आणि चारही बाजू वरच्या साईडने करून आपल्याला ही वात अशी तयार करायची आहे। वरची वात छोटी झाली तर हरकत नाही, त्याला आपण दुसरा कापूस लावून ही वात मोठी करून घ्यायची आणि खालचा जो बेस आहे तो आपल्याला दाबून व्यवस्थित चप्पट करायचा आहे। याप्रमाणे अशा सर्व वाती आपल्याला सर्वप्रथम बनवून घ्यायच्या आहेत। वरचं जे वात आहे त्याला मी अष्टगंध लावून घेते, त्याने ही वात सुरेख दिसते। अष्टगंधामध्ये दोन प्रकार असतात, केशरी रंगाचा अष्टगंध सुद्धा मिळतं, ते सुद्धा वात तुम्ही वापरू शकता। याने दिसायला वाती खूपच सुंदर दिसतात। अशाच पद्धतीने मी सर्व वाती इथे तयार करून घेणार आहे। हा जो कापूस मी इथे वापरलेला आहे हा पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल असतो मंडळी, तोच कापूस मी इथे वापरलेला आहे। अगदीच कमीत कमी घरच्याच साहित्यामध्ये हे आपली वाती तयार झालेल्या आहेत। अगदीच सुंदर दिसत आहेत वाती। पहा, बनवायला देखील अगदीच सोप्या आहेत। अगदी 1 ते 2 सेकंदांमध्ये ही वात तयार होते। याप्रमाणे थोडंसं चप्पट करून घ्यायचं, जेणेकरून त्याचा बेस तयार होईल आणि याला अष्टगंध सुद्धा लावायचा आहे। हे पहा, असं याच प्रकारे सर्व वाती मी इथे तयार करून घेणार आहे। आता जे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सुगंधित वाती तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे भीमसेनी कापूर घेतलेला आहे। हे भीमसेनी कापूर सुद्धा पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल असतं। हे कापूर जे आहे मी बोटांच्या सहाय्याने याची पावडर तयार करून तुपामध्ये मिक्स करत आहे। हे अगदी इझिली बोटाच्या मदतीने बारीक पावडर स्वरूपामध्ये तयार होते। हे पहा, अशा पद्धतीने हे जे कापूर आहे ते वाती आपण जेव्हा प्रज्वलित करतो त्यावेळी घरामध्ये खूप छान सुगंध दरवळतो आणि याने एक पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये निर्माण होते। आता हा जो कापूर आहे तो मी व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने यामध्ये मिक्स करून घेते। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ज्या बनवलेल्या वाती आहेत त्यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे। आता हे ओतत असताना आपल्या आवडीप्रमाणे जर आपल्याला फारच मोठी वडी तयार करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त तूप ओतू शकता, नाहीतर फक्त वात जी आहे ती त्यामध्ये वाटीमध्ये बुडवून जरी घेतली तरीही चालेल, किंवा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे थोडं थोडं पूर्ण वात भिजेपर्यंत आपल्याला तूप यामध्ये घालायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने सर्व वातींवरती मी तूप जे आहे ते ओतून घेत आहे। ही वात जी आहे ती संपूर्णपणे तुपामध्ये भिजत आहे, एवढंच तूप मी याच्यामध्ये घालत आहे। तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठी वडी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त तूप सुद्धा ओतू शकता। या सर्व वातींना मी अशाच पद्धतीने भिजवून घेतलेला आहे आणि आता हा ट्रे मी 10 मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे। फ्रीजरमधून काढल्यानंतर या वाती अशा तयार झालेल्या आहेत। हा ट्रे जो आहे मी थोडासा हाताने फिरवून तिरपा वगैरे करून घ्यायचा, जेणेकरून ह्या वाती थोड्याशा ढिल्ल्या होतील व अशा पद्धतीने सहजच निघून येतील। हे पहा, आता फायनली या वाती आपल्या रेडी झालेल्या आहेत। यातली एक वात मी इथे प्रज्वलित सुद्धा करून घेतलेली आहे।
तर ही छोटीशी आणि सोपी ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की वापरा व अशा वाती घरच्या घरी नक्की बनवा. आता श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे, त्यासाठी अशा वाती नक्कीच बनवून ठेवा मंडळी. एका पॅकबंद हवाबंद डब्यामध्ये ह्या वातीसुद्धा तुम्ही भरून ठेवू शकता. अशा पद्धतीने ह्या वाती तुम्हीसुद्धा नक्की बनवा व कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह. बाय बाय.